अवघ्या काही दिवसांवर आलेल्या जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या तयारीला आता वेग आला आहे। शिवजन्मोत्सवादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची सोलापूर महानगरपालिकेत भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन करावा अशी मागणी केली आहे आणि तशा आशयाचं निवेदन देखील दिलं आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसराला डिजिटलने विळखा घातल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे। पावला पावलावर विविध संघटनांचे बॅनर लागलेले आहेत। हा परिसर नो डिजिटल झोन करण्यात यावा, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात यावेत, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक डिजिटलच्या विळख्यातून मुक्त करावा अशी मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे करण्यात आली आहे। तसेच 18 फेब्रुवारी रात्री पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन शासनामार्फत विविध सेवा सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात याव्यात, रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, प्रीतम परदेशी, भाऊसाहेब रोडगे, माऊली पवार, प्रकाश ननवरे, महेश धाराशिवकर, तात्या वाघमोडे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, उत्सव कार्याध्यक्ष रवी मोहिते, सचिन स्वामी, देविदास घुले, मोहन खमितकर, उज्ज्वल दीक्षित, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे, अर्जुन शिवसिंगवाले, गणेश तिकटे यांची उपस्थिती होती। शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ वतीने ज्यांचं शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय शिवजयंतीच्या निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आलो होतो आम्ही। त्या माध्यमातून आम्ही निवेदन आज आयुक्त नसल्यामुळं कारंजे साहेबांना आयुक्ताकडे दिलं आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयीसुविधा द्यायच्या त्याच पद्धतीत पत्र दिलं आहे आणि आयुक्तांना आम्ही जे 18 तारखेला जे पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याच्या कार्यक्रमात निमंत्रण सुद्धा दिलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात ते बंद झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही हा शिष्टमंडळ भेटलेला आहे। कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे। आम्ही सुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्याही पद्धतीची घाण होऊन देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलंय, तर त्याला ती कारवाई करावी, कोणी असं ना तिथं कारवाई करावी म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे। आणि दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये ज्या दिवशी मिरवणूक असते शिवजयंतीच्या पहिल्या दिवशी असते, शेवट दिवशी असते मिरवणूक असतात, त्या मिरवणुकाच्या मार्गामध्ये जे मोकाट जनावरं सुटलेले असतात, आज मोकाट जनावरांमुळे कित्येक लोकांना त्या मोकाट जनावरांच्या टक्करमुळे कित्येक लोकांचं नुकसान झालं आहे। तशा पद्धतीचं कुठलंही नुकसान आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा असं धोका होऊ नये म्हणून ते मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, सोलापुरात अपूर्व उत्साहात तो सोहळा साजरा होणार आहे। त्याच्या आदल्या दिवशी आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा। या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन, त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी मोकाट जनावरं आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे। परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्या समेत 2 मोरे साहेबांनी दिलेले आहे। परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर झालेल्या घटनेला महापालिका जबाबदार राहील, एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव।